ये वाले सम को ओपनिंग बैलेंस शीट गिवन ऐसा कहा जाता है। ये ऐसे सम आने के ज्यादा चांसेस इसके लिए है क्योंकि तुम्हारे टेक्स्ट बुक में सबसे ज्यादा सम ये टाइप के है। ठीक है, ज्यादा सम ये टाइप के है, इसके लिए इसमें से क्वेश्चन आ सकता है। फ्रॉम द फॉलोइंग इंफॉर्मेशन सप्लाई टू यू प्रिपेयर इनकम एंड एक्सपेंडिचर। तो पहला अंडरलाइन करेंगे इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट। बोलो काय बनवायचं आपल्याला? इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द ईयर एंडिंग, अंडरलाइन द डेट 31 मार्च 2020। और क्या बनाने का है? एंड बैलेंस शीट एज ऑन दैट डेट। बोलो क्या है इंस्टीट्यूशन का नाम? दैट इज मोरिया स्पोर्ट्स क्लब ठाणे। बरोबर आहे, या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत, नंतर आपल्याला सम मध्ये त्या लिहायच्या आहेत. बरोबर आहे. येस. चला पुढे जाऊया. तर याच्यामध्ये तुमचे बेसिक नियम आहेत, तुम्हाला माहिती आहे काय नियम आहेत? सेम नेम, सेम अमाऊंट, कॅन्सल. पण साईड डिफरंट पाहिजे तेव्हा कॅन्सल होतं. जसं की आता बघ, इथून सुरुवात करूया आपण. इथून पहिलं नाव काय? कॅपिटल फंड. ते खाली दिसणारच नाही, कधीच नसतं. कॅपिटल फंड ऑलवेज कहाँ पे जाएगा? लायबिलिटी. ऑलवेज लायबिलिटी. बोला पुढचं नाव काय? बँक ओव्हरड्राफ्ट. आता इकडे बघ, बैंक ओवरड्राफ्ट 38,000, क्रॉस में चेक कर, इधर भी नाम है बैंक ओवरड्राफ्ट 38, है कि नहीं? तो सेम नेम है, अमाउंट भी सेम है, और डिफरेंट साइड है, क्रॉस है ना, क्रॉस मतलब डिफरेंट साइड, तो ऐसे टाइम पे इसको कैंसिल करने का। ठीक है, बेसिक नियम, सेम नेम, सेम अमाउंट, डिफरेंट साइड, क्या होता है? कैंसिल। नेम सेम है कि नहीं? बैंक ओवरड्राफ्ट, बैंक ओवरड्राफ्ट, अमाउंट पण सेम है कि नहीं? साइड पण डिफरंट है. डिफरंट साइड म्हणजे काय रे? हा इकडे, हा तिकडे, है की नाही? कैंसिल. आउटस्टँडिंग सॅलरी, हे नाव आहे सॅलरीच. तसं तुम्ही इकडे पण सॅलरी दिसते बघा, आहे की नाही? सॅलरी नाव सेम आहे पण अमाऊंट सेम नाहीये, आहे का? अमाऊंट सेम नाही. तर तेव्हा नियम काय पडतो? जेव्हा नाव सेम असतं पण अमाऊंट वेगळी असते, साईड डिफरंट आहे, त्या टायमाला ह्याला काय करतात? मायनस. म्हणजे लिहायचं मायनस सॅलरी आणि या सॅलरीवरती टिक मार्क करायचं. का सॅलरीवरती टिक मार्क केलं? कारण की या पैशामधून हे काय करायचं आहे? मायनस. बरोबर आहे. डन एव्हरीवन? मला सांग, जर इकडे 4,000 आहे आणि इथे पण 4,000 असतं तर काय केलं असतं आपण? कट केलं असतं. बरोबर आहे की नाही? येस. पण आता का नाही कट झालं? कारण की दोघांच्या अमाऊंट कशा वेगळ्या आहेत. वेगळ्या आहेत ना अमाऊंट, तर मायनस करायचं. इकडे मशनरी, इसके लिए वो रूल अप्लाई नहीं होता, दैट इज अ सेट. पण मशनरी कुठे जाणार? असेट. फॉर्मॅट बनवायचा आहे याचा, कारण की मशनरी बघा अजून तुम्हाला कुठे भेटते? इथे मशनरी आहे, इकडे मशनरी, याच्यामध्ये मग गरज नाही याचा फॉर्मॅट बनवायची. मशिनरीचा फॉर्मॅट कधी बनतो? जेव्हा हे नाव याच्यात पण असेल, याच्यात पण असेल, ऍडजस्टमेंट मध्ये. आहे का आता? गरज नाहीये फॉर्मॅटची. तसं काल आपण फॉर्मॅट बनवलेले कालच्या सम मध्ये कोणाचे? बिल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंटची गरज नव्हती त्याची फॉर्मॅट बनवायची, कारण की त्याचं नाव एकाच ठिकाणी होतं फक्त. कुठे? त्या खालचा जो डबा होता ना तिकडे, वरती होतं का नाव त्याचं? तर गरज नाही त्याची फॉर्मॅट बनवायची. जेव्हा एकच नाव मल्टिपल ठिकाणी असेल, मल्टिपल, जसं की आता इथे नाव आहे मशनरी, इकडे पण असेल, याच्यात पण असेल, तर त्याचा तुम्हाला काय बनवायचा असतो? फॉर्मॅट बनवायचा असतो. फॉर्मॅट कसा बनतो? ओपनिंग प्लस परचेस मायनस सेल्स मायनस डेप्रिशिएशन, असा फॉर्मॅट बनतो. आता बनवाल का मशिनरीचा फॉर्मॅट? नाही बनवाल, कारण की त्याचं नाव इकडे नाहीये. आता इकडे बघ, इथे सबस्क्रिप्शन आहे,
आहे की नाही? बरं, इथे पण सबस्क्रिप्शन आहे बघ, हे बघ. म्हणजे दोघांचं नाव सेम आहे की नाही? नाव सेम आहे. जर घाई करू नको, नाव सेम आहे की नाही? पण अमाऊंट दोघांचे सेम आहे का? नाही. पण त्यांनी याच सबस्क्रिप्शन बद्दल ऍडजस्टमेंट मध्ये पण सांगितलंय बघा. सब्सक्रिप्शन रिसीव्ड इंक्लूड 3000 और 2018 एंड 2019. अपना क्या बोलता है, ये जो सब्सक्रिप्शन है, ये सब्सक्रिप्शन, इसमें 3000 रुपया ही 3000 रुपया ही इंक्लूड है। कौन से साल का? 18 और 19 का। 18-19 मतलब ये वाला साल, ये 18-19 वाला साल रहता है। ये ओपनिंग है ना, ये ओपनिंग का साल 18-19. त्यांना काय म्हणायचं आहे, त्याला ये ओपनिंग का तेरे को कैसे मालूम पड़ा है? देखिए यहाँ का डेट कितना है, 2020, और ये का डेट कितना है, 2019. पहले कौन सा साल आता है? ये वाला, तो ये ओपनिंग है, ये बाद में आता है, 19 के बाद में 20 आता है. तो त्यांना काय म्हणायचं आहे कि ये सब्सक्रिप्शन में जो तुम अभी 8,000 माइनस करने वाले थे ना इसमें से, क्यों 8,000 माइनस करोगे? सेम नेम डिफरेंट अमाउंट और साइड डिफरेंट है, क्रॉस है, तो ऑफकोर्स ये पैसा इसमें से क्या होने वाला है, माइनस होने वाला है. लेकिन उसने क्या बोला एडजस्टमेंट में, वो 8,000 मत माइनस कर, वो कितना माइनस कर खाली, क्योंकि इसके अंदर 8 इंक्लूड नहीं है. कितना इंक्लूड है? एडजस्टमेंट बोला, बोला है कि नहीं? तो तुमको क्या करना पड़ेगा, ये 8 के ऐसे 2 टुकड़े करने पड़ेंगे. एक टुकड़ा लिखना पड़ेगा 3,000 का, और एक टुकड़ा लिखना पड़ेगा कितना हजार का, 5,000 का. ऐसा है, बराबर कि नहीं है? अभी देख, अगर अपन साथ में नहीं पढ़ते ना, तो क्या करता, डायरेक्ट 8 के बाजू में लिखता माइनस सब्सक्रिप्शन, बराबर कि नहीं? और एडजस्टमेंट आने के बाद मालूम पड़ता है वो 8 नहीं था, वो कितना था खाली, 3 ही था. पूरे सम पे नजर रखने का ऑलवेज, समझा कि नहीं है? इसके इधर कुछ और बोला है कि नहीं उसके बारे में? हाँ, तर मला सांगा, पूर्ण 8 माइनस करो सब्सक्रिप्शन मधून की फक्त 3? 3 के बाजू में लिखेंगे माइनस सब्सक्रिप्शन, 3 के बाजू में लिखेंगे माइनस सब्सक्रिप्शन, इधर टिक मार्क करेंगे सब्सक्रिप्शन के ऊपर, नीचे सब्सक्रिप्शन के ऊपर टिक मार्क करेंगे. काय के लिए टिक मार्क किया? क्योंकि अपने को माइनस करना है. कितना 1,000 रुपया? 3,000 रुपया. अभी बचा कितना? 5,000. उसका क्या करे, तो वो तो इधर ही बचेगा, इधर बचेगा असेट में, इसके लिए उसको लिखेंगे असेट. सही है? ये अपन माइनस वाला रूल क्यों अप्लाई कर रहे हैं तुमको मालूम पड़ा ना, क्योंकि ये क्रॉस में, और क्रॉस में रहेगा तो क्या रूल अप्लाई होता है? माइनस. अभी देख, इसको आप खुद बताओगे कौन सा रूल अप्लाई होगा. दिस इज इंश्योरेंस, और यहाँ पे भी इंश्योरेंस है, मेरे को लगता है. देखिए इंश्योरेंस, आता माइनस रूल अप्लाई करो कि प्लस वाला? क्यों प्लस वाला रूल अप्लाई करेंगे? सेम अमाउंट नहीं है यहाँ पे, सेम साइड है. रूल अगर सेम साइड का है तो वो प्लस होता है. बोला, ये इंश्योरेंस प्रीमियम उधर ही है, और ये भी इंश्योरेंस प्रीमियम है ना उधर ही, तो ऐसे टाइम पे क्या रूल होता है? प्लस ना, प्लस. ये सब्सक्रिप्शन को माइनस क्यों लिखा? क्योंकि ये उधर है और ये इधर है. सैलरी को क्यों माइनस लिखा? सैलरी इधर है और ये उधर है. क्रॉस रहेगा तो माइनस, सेम रहेगा तो प्लस. वैसी चीज है, बराबर कि नहीं? प्रैक्टिस से आ जाती है. तो ये इंश्योरेंस प्रीमियम के सामने क्या लिखेंगे अपन? दैट इज प्लस इंश्योरेंस प्रीमियम, प्लस इंश्योरेंस प्रीमियम, और इसको टिक मार्क करेंगे, इसमें प्लस होगा. अब हम बच्चों को मालूम पड़ना चाहिए दादा ये तूने प्लस क्यों किया, क्योंकि दोनों नाम का साइड कैसा है? सेम है. ये इंश्योरेंस प्रीमियम उस तरफ है, और ये भी इंश्योरेंस प्रीमियम उस तरफ है, बराबर है कि नहीं? इधर है ना एक की साइड में. चलो अगला, फर्नीचर असेट. क्या बोलते हो तब हम बच्चे? बताओ फर्नीचर का फॉर्मेट बनेगा कि नहीं? 101 तक का बनेगा.
क्योंकि देख फर्नीचर का नाम इधर भी है, इधर भी, और इधर है, इधर भी। आप ये भी पहले से ही लिख सकते हो, देख इसका फॉर्मेट नहीं बनेगा तो इसके ब्रैकेट में आप पहले से लिख सकते हो, तो आपको बाद में टेंशन नहीं है। क्या F4 इसका बनाना है अपने को, क्या बनाने का है, फॉर्मेट। वही देख इसके भी नाम के सामने आप लिख सकते हो इंश्योरेंस प्रीमियम के सामने, क्योंकि देख इसके भी नाम आप लोगों को मल्टीपल जगह पे मिलेंगे। इंश्योरेंस प्रीमियम इधर मिला, इंश्योरेंस प्रीमियम इधर भी देख, इंश्योरेंस प्रीमियम है कि नहीं, यस फॉर्मेट बनेंगे उसके। अभी देख कैश इन हैंड 12,000, और इधर ये बैलेंस मतलब ही कैश है, ये भी 12,000 है। रखूंगा कि कट करूंगा, क्यों कट किया, सेम नेम, ये बैलेंस मतलब कैश है, कल भी सीखा है कल के सब में, ये बैलेंस मतलब कैश है, इधर भी 12,000 इधर भी 12,000, नाम भी सेम, और हाँ साइड डिफरेंट है, साइड डिफरेंट है की नाही, तुम्हाला तसं कळलं साइड डिफरेंट आहे, आता इकडे क्रेडिट आहे डेबिट आहे, डिफरेंट आहे, क्रॉस आहे, कट होणार, बरोबर आहे. पुढचं नाव आउटस्टँडिंग लॉकर रेंट, हा बघा इकडे पण लॉकर रेंट आहे, काय करू प्लस की माइनस, तो माइनस करेंगे ज्यादा डिफरेंट साइड है कि ना, डिफरेंट, यस इधर लिखेंगे माइनस लॉकर रेंट, माइनस लॉकर रेंट इकडे टिक, माइनस लॉकर रेंट आणि इकडे काय करायचं टिक, बरोबर आहे की नाही. चला आता तुम्हाला तर माहिती आहे इथून पुढचं, रिसिप्टच्या बाजूला आय लिहायचं, आय फॉर इन्कम, पेमेंटच्या बाजूला आपण लिहितो एक्सपेंडिचर अँड असेट, एक्सपेंडिचर अँड काय रे असेट. चला बैलेंस तर कट झालाय तुमचा ऑफकोर्स, बरोबर है, बैलेंस कट झाले. सब्सक्रिप्शन के बाजू में लिख दो इनकम, बोला एंट्रेंस फीस के बाजू में भी इनकम लिखो, उसको टिक मार्क चढ़ा दो, हिडन एडजस्टमेंट है कि नहीं, हिडन एडजस्टमेंट क्या बोला ब्रैकेट में उसने, कैपिटलाइज हुआ है, कैपिटलाइज. मला सांगा कैपिटलाइज चे इफेक्ट लिहायला लागणार इकडे, एनपीओ का फिक्स एडजस्टमेंट, जो जैसा फाइनल अकाउंट का क्लोजिंग स्टॉक है वैसे एनपीओ का कैपिटलाइज है, बोला काय तो इफेक्ट कैपिटलाइज का, ओके माइनस इनकम, पहला इफेक्ट माइनस और दूसरा इफेक्ट प्लस कैपिटल फंड, पहला इफेक्ट माइनस, दूसरा प्लस कैपिटल फंड, सही है. चला लॉकर रेंट इनकम, क्यों इनकम में लिख रहे हैं आपण, रिसिप्ट साइड पढ़ रहे. चला पुढचा नाव सांगा, डोनेशन, त्याला पण लिहा इनकम, पुन्हा टिक करा, इधर एडजस्टमेंट. दादा उसके इफेक्ट ऐसा एरो करके बताओ, उसके इफेक्ट अलग आने वाले कि यही आएंगे, क्योंकि वो भी कैपिटलाइज ही है. कैपिटलाइज का पहला इफेक्ट क्या होता है, माइनस, दूसरा इफेक्ट प्लस कैपिटल फंड. चला या बाजूला लिया सैलरी एक्सपेंडिचर, इंश्योरेंस प्रीमियम पण एक्सपेंडिचर, बरोबर, इंटरेस्ट एक्सपेंडिचर, रिफ्रेशमेंट एक्सपेंस नाम में ही एक्सपेंस है, एक्सपेंडिचर, फर्नीचर एक्सपेंडिचर की असेट, असेट कॅश इन हँड असेट, कॅश ॲट बँक पण असेट, बरोबर आहे. आता बघा हे जे अमाऊंट नाव आहे सबस्क्रिप्शन पासून ते 2018 पर्यंत, 18-19 पर्यंत ते कट करून टाकायचं, कारण की त्याचं रामायण संपलंय, बराबर है कि नहीं. उसका काम क्या था, देखिए इसका टुकड़ा करना है कि नहीं, एक 3,000 का और एक 5,000 का, उसका काम हो चुका है अपना, उसको क्यों रखे. आगे की बात करता हूं, आउटस्टैंडिंग सब्सक्रिप्शन अगले साल का है 19-20 है, देखिए 20 खत्म हो रहा है, खत्म हो रहा है 31 मार्च को, तो शुरू हो रहेगा 19 को, मतलब इस साल का है. ये एंडिंग डेट है ना, तो शुरुआत का डेट क्या रहेगा,
1 अप्रैल 2019, 19-20, ये अपने चालू साल का सब्सक्रिप्शन की बात कर रहे हैं। कितना रुपया है? 14,000। क्या कर रहा है उसका? आउटस्टैंडिंग। बोल, आउटस्टैंडिंग का पहला इफेक्ट क्या होता है? एकदम पहला इफेक्ट प्लस, तुम्ही सांगा आता काय वाढतंय? इनकम वाढते ना. कैसे मालूम पड़ा इनकम बढ़ रहा था? सब्सक्रिप्शन है, सब्सक्रिप्शन देखा तो मैंने इनकम है ये, इनकम बढ़ रहा है तो लाइबिलिटी होगा कि एसेट होगा? ये तो एसेट। सब्सक्रिप्शन के ऊपर दूसरा टिक मार्क चढ़ा दो, 2 टिक मार्क हो गया भाई के ऊपर. झाले की नाही रे 2 टिक मार्क सबस्क्रिप्शनला? येस. चला पुढचं हे बघा, प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम. प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम दादा, यहाँ पे डेट भी दिया है 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 वरून तुम्हाला काय कळतं? ये ओपनिंग आहे की क्लोजिंग आहे? क्लोजिंग. अकाउंट बोलता है ओपनिंग ऑलवेज प्लस होता है. कसे फॉर्मॅट लिहिता? ओपनिंग ऑलवेज प्लस. असं आहे ना, फर्निचर प्लस ओपनिंग प्लस परचेस, म्हणजे ओपनिंग काय होतं? प्लस. ये ओपनिंग है कि क्लोजिंग है? क्लोजिंग. ये प्लस होगा कि माइनस होगा? पहला इफेक्ट माइनस. बघा कशामधून मायनस करायचं आहे? इन्शुरन्स प्रीमियम. बरोबर, टिकमार्क करायला पाहिजे इन्शुरन्स प्रीमियमला, पण नको करू, कारण की त्याचं आपण काय बनवणार आहे? हे बघा ना, त्याचा बनवणार आहे आपण काय बनवणार आहे? फॉर्मॅट. ज्याचं फॉर्मॅट बनवणार त्याला टिकमार्क करायची गरज नाहीये. फॉर्मॅट तसं पण आतमध्येच लिहितो ना आपण. फॉर्मॅटच्या अमाऊंट कुठे लिहितो? बाहेर की आतमध्येच असतात? फॉर्मॅट ऑलवेज इनर मध्ये. फॉर्मॅटच्या अमाऊंट ह्या इनर मध्येच लिहिल्या जातात. तो फक्त आता मला सांगायचा दुसरा इफेक्ट कुठे जाईल? इन्शुरन्स प्रीमियम. इकडे बघितलं इन्शुरन्स प्रीमियम. काय इन्शुरन्स प्रीमियम? एक्सपेंडिचर. मग तुम्ही मला सांगा एक्सपेंडिचर वाढतंय की कमी होत आहे? कमी होतंय ना. इन्शुरन्स प्रीमियम कमी होतंय, म्हणजे एक्सपेंडिचर कमी होतंय. एक्सपेंडिचर कमी होणं वाईट आहे की चांगलं आहे? चांगलं आहे की नाही? येस. कुठे जाणार मग? लायबिलिटीला की असेटला? असेट. अशी गोष्ट आहे. हॅलो हॅलो. येस. पुढची गोष्ट हे बघ, अंडरलाईन करा डेप्रिशिएशन, अंडरलाईन करा फर्निचर. बरोबर आहे? टिकमार्क करायची गरज नाहीये फर्निचरला. का करायची गरज नाही रे टिकमार्क त्याला? त्याचा पण फॉर्मॅट बनणार आहे. फक्त इफेक्ट सांगा मला. डेप्रिशिएशनचा पहिला इफेक्ट मायनस. माइनस, ठीक है. अब मेरे को बताओ फर्नीचर क्या है रे मेरे बिजनेस का? असेट. और असेट वाढता है कि कमी होता है? कमी होता है. असेट कमी होणं चांगलं आहे की वाईट आहे? असेट कमी होणं वाईट आहे. मग इन्कम होणार की एक्सपेंडिचर होणार? दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर. बरोबर आहे. चला अंडरलाईन रॉकर रेंट, अंडरलाईन आउटस्टँडिंग, अंडरलाईन 400. त्यामध्ये टिकमार्क करा लॉकर रेंटला. ही दुसरी टिकमार्क झाली लॉकर रेंट वरती. सेकेंड टिकमार्क. अभी तुम ही बताओ मेरे को, आउटस्टैंडिंग का पहला इफेक्ट क्या होता है? आउटस्टैंडिंग का पहला इफेक्ट प्लस. प्लस. अभी एक बार डब्बे में चेक करो लॉकर रेंट क्या है? इनकम. इनकम कमी होत आहे की वाढत आहे? प्लस आहे. मग इनकम वाढणं लायबिलिटी आहे की असेट आहे? असेट. सेकंड इफेक्ट असेट. बरोबर है. yes. खाली पहला इफेक्ट चेक करने का ऑलवेज पहला इफेक्ट प्लस है कि माइनस, प्लस है कि माइनस, फिर डब्बे में चेक करने का वो है क्या? जैसे कि अभी मैंने बोला लॉकर रेंट आउटस्टैंडिंग है. आउटस्टैंडिंग का आंख बंद करके बच्चा बोलता है प्लस. पहले इफेक्ट प्लस हो गया. फिर चेक करने का डब्बे में जाके क्या लॉकर रेंट क्या है? तो डब्बे में जाके देखा क्या है लॉकर रेंट? बोला काय लॉकर रेंट? इनकम आहे. लिहिलं ना तिकडे तुम्ही लॉकर रेंट इनकम आहे.
मग बघायचं, अरे लॉकर रेंट इनकम है और इनकम का पहला इफेक्ट क्या लिखा है, मतलब इनकम क्या हो रहा है, कम हो रहा है की बढ़ रहा है. चांगलं झालं की वाईट झालं, चांगलं झालं ना ते. चांगलं असेल तर लायबिलिटी लिहणार की असेट लिहणार, असेट. इन्कम वाढणं हे आपल्यासाठी असेट आहे, बरोबर आहे. एकदा सम रीड करा, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम गोष्टी होत्या असाच सम घेतलाय मी. एकदा सम रीड करा पूर्ण. पुढचं हे असे सम पोस्टिंग करताना पण खूप केअर करावी लागते. चला तुमच्या नोट्स मध्ये यायचं, तुम्ही सॉरी नोटबुक मध्ये. हे कालचे सम्स. तुम्हाला तर माहितीच आहे वरती काय लिहितात ते, काय रे, इन द बुक्स ऑफ. सांगा कोणाचा सम आहे हा, मोरिया स्पोर्ट्स क्लब. काय नाव, ठाणे ना, लिहायचं इकडे मोरिया, मोरिया स्पोर्ट्स क्लब. लिहायची प्रॅक्टिस करायची तरच काम होणार आहे ते. मोरिया स्पोर्ट्स क्लब ठाणे. मग काय टाकतो आपण पुढे, इन्कम अँड एक्सपेंडिचर, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग. सांगा काय तारीख आहे रे याची, 31 मार्च 2019 की 20 आहे. तेव्हा इथे डेट आहे बघ. चला इकडे क्रेडिट असतं, इकडे डेबिट असतंय, बरोबर आहे. इकडे लिहा एक्सपेंडिचर, इकडे अमाऊंट रुपीज, इकडे लिहा असेट्स, सॉरी इन्कम ना, इन्कम, क्रेडिट ऑल इन्कम. सही आहे. पुढचा फॉर्मॅट काय ते, बॅलन्स शीट फॉर द इयर एंडिंग, बॅलन्स शीट फॉर द काय रे, इयर एंडिंग. सेम तारीख मागचीच. काय तारीख लिहिली तुम्ही, 31 मार्च 2020. कशावर किती टिक मागे तुम्हाला माहिती आहे. चला इकडे काय नाव येतं पहिलं, लायबिलिटी, त्याच्या खाली लिहून टाका कॅपिटल फंड, आधीच लिहून ठेवायचं. अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज, इकडे काय लिहितात, असेट्स, अमाऊंट रुपीज, बरोबर आहे. चला याची पोस्टिंग करायला घेऊयात आपण. कुठून पोस्टिंग चालू करायची, इथून, ऑलवेज इथून. सांगा काय नाव आहे पहिलं, कॅपिटल फंड. चला कॅपिटल फंड कुठे जातं लिहून घ्या, कुठे जातं रे कॅपिटल फंड, लायबिलिटीला. किती रुपये, 64,500. कॅपिटल फंड ऑलवेज इनर, बरोबर आहे. येस. बँक ओव्हरड्राफ्ट लिहायचे की कट झाले ते. चला पुढचं नाव काय आहे, आउटस्टँडिंग सॅलरी. आता इथून पुढे खरं तर सुरू होतं, हे आपल्याला जमलं पाहिजे काय करायचंय. काय लिहिलंय तुम्ही आउटस्टँडिंग सॅलरीच्या बाजूला,
माइनस सैलरी। तर कसं होईल माइनस सैलरी बघा कसं हे देख ये सैलरी ये वाले सैलरी से क्या होने वाला है माइनस। तर तुम्ही ह्याला मायनस करू शकत नाही जर तुम्ही हे नाही लिहत तर कारण की आधी हे लिहिलं पाहिजे मग त्याच्यातून हे मला काय होणार आहे मायनस। आता मी इथे पोहोचलोय पण याच्यासाठी मला हे पहिलं लिहायचं आहे पण याला सांगा मला याला हे कुठे जाणार आहे याला कुठे जाणार आहे सॅलरी हे एक्सपेंडिचर। चला एक्सपेंडिचरला हे बघ इथे एक्सपेंडिचर इथे आधी लिहा टू सॅलरी सगळ्यांनी टू सॅलरी लिहिलं कुठली वाली अमाऊंट लिहितोय आपण टू सॅलरीची ही नव्हे आधी ती लिहितोय हा इनर मध्ये लिहा 17,500 एकच टिकमार्क आहे ना त्याच्यावरती मग त्याच्या खाली लिहायचं मायनस आउटस्टँडिंग सॅलरी मायनस आउटस्टँडिंग काय रे सॅलरी कोणती वाली सॅलरी मायनस करायची आपल्याला ही वाली ना 4,000 ते लिहा तिकडे खाली 4,000 रुपये सांगा तुमचा आन्सर किती आलं किती आले 13,500 बघ आता बघ आता तुझं काम संपलं मग आता तुला याचं कळल्यानंतर बाकीच्यांचं समजलंय कसं करायचंय समजलं की नाही चला त्या बाजूला चला पुढचं नाव काय आहे मशिनरी पुढे जातं मशिनरी असे हे त्याचा फॉर्मॅट नाही बनवायचा आहे कारण सगळ्यांना समजलं ना कारण की त्याचं नाव खाली आलेलं नाहीये कल अपन बेमतलब तुमको खाली समझाने के लिए मैंने फॉर्मेट बना के दिए वो कौन से वाले कल के सब में बिल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट जरूरतच नाही त्याचा फॉर्मॅट बनवायचा कारण की त्याचं वरच्या डब्यामध्ये नावच नाहीये बरोबर आहे की नाही पुढे चला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दामात त्याचे दोन तुकडे केलेत तू पहिला आपण त्या 3,000 वाल्याला सोडवूया 3,000 वाल्याच्या बाजूला काय लिहिले तुम्ही सांगा चेक करा तुमच्या मेसेज माइनस सब्सक्रिप्शन मतलब कौन से सब्सक्रिप्शन में माइनस होने वाला है ये वाली पहिले याला लिहिलं पाहिजे चला हा सबस्क्रिप्शन सांगा कुठे जातो इन्कम चला इन्कमला सगळ्यांनी हे बघा इकडे इकडे लिहून करा पहिलं बाय सबस्क्रिप्शन किती रुपयाचं आहे रे सबस्क्रिप्शन लिख दो पहिला 1,05,000 आणि मग त्याच्यातून लिहा मायनस हे नाव आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन बोला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आन्सर बाहेर नको पाठवू त्याच्यावरती डबल टिक मार्क्स असतील सबस्क्रिप्शन वरती डबल टिक मार्क आहेत ना सबस्क्रिप्शन मध्ये किती टिक मार्क आहेत 2 म्हणजे 3 लाईन लागणार आहेत त्याला इकडे बघ कसं करणार पहिले तू इकडे 3,000 लिहू 3,000 ना 1,05,000 मधून 3 गेले किती उरले हे बघ लॉजिक लाव मला सांग 2 टिक मार्क आहेत की नाही किती लाईनी लागणार त्यातल्या 2 लाईन संपल्या हे बघ 1 आणि 2 म्हणजे अजून किती लाईन लागणार आहे फक्त एकच तर मग इथे लाईन मारली पाहिजे समजलं की नाही 3 लाईनी लागणार होत्या की नाही कसं काय कळलं तुला 3 लाईनी तू इथे टिकमार्क केले सबस्क्रिप्शनला किती टिकमार्क केल्या ते म्हणजे लाईन किती पाहिजे होत्या 3 पैकी 2 लाईन यूज झाल्या ना एकच लाईन उरली आता ते सोडली बरोबर आहे या 8,000चं काम संपलं की अजून 5 उरलेत ते कुठे लिहायचंय चला हे बघा इकडे आउटस्टँडिंग काय ते आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती रुपये लक्षात कॉन्सन्ट्रेट करून सोडव अकाउंट आहे काही पण मिस्टेक झाली की टली नसते होत पुढचं नाव काय आहे प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम काय लिहिले त्याच्या बाजूला तुम्ही प्लस इन्शुरन्स आता खाली चेक केलं पाहिजे डायरेक्ट प्लस करू शकत नाही पहिलं बघावं लागेल इन्शुरन्स कुठल्या मध्ये प्लस करायचं कोणत्या इन्शुरन्स मध्ये प्लस करायचं या झाल्या या ना अरे इथेच प्लस करायचंय की नाही या इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स कुठे जातो चेक कर ना पहिलं एक्सपेंडिचरला जाऊन फॉर्मॅट बनवा त्याचा या एक्सपेंडिचरला येवा इकडे इकडे लिहायचं टू इन्शुरन्स प्रीमियम त्याला अंडरलाईन करायची
त्याच्या खाली लिहायचं पहिलं प्लस ओपनिंग, पुढच्या स्लाइडला लिहायचा प्लस परचेस, एक लाईन सोडून लिहायचं मायनस क्लोजिंग. तर असंच नाही काय, एक्सपेंडिचर मध्ये जर एखादा फॉर्मॅट बनतोय तर तो असा बनतो. असेट मध्ये जर एखादा फॉर्मॅट बनतो तर कसा बनतो? पहिला असेटचं नाव प्लस ओपनिंग प्लस परचेस मायनस सेल्स मायनस डेप्रिशिएशन. एक्सपेंडिचर मध्ये सेल आणि डेप्रिशिएशन नसतं, इथे काय असतं डायरेक्ट मायनस. आता बघ, ही अमाऊंट लिहायची आपल्याला पहिली 2000. ही कोणासमोर लिहिणार? ओपनिंग. दादा तुला कसं कळलं ओपनिंग? मी डेट बघितली, बघ डेट काय डेट आहे? 1 एप्रिल ना. 1 एप्रिल आहे की नाही? 1 एप्रिल म्हणजे क्लोजिंग की ओपनिंग असतं? 2000 उचलायची, लिहायची ओपनिंग समोर 2000. मग दादा हे जे आहेत पैसे 11,000 हे कोणासमोर लिहायचं? परचेस. समजलं? मला याचे पैसे कुठून भेटणार क्लोजिंगचे? ते ऍडजस्टमेंट मध्ये, ते काय आपण पोचल्यानंतर भेटणार. हे बघ, इन्शुरन्स प्रीमियम 31 मार्च. 31 मार्च म्हणजे ओपनिंग की क्लोजिंग? क्लोजिंग. चला पुढचं नाव सांगा. पुढचं नाव काय? फर्निचर. बनवायला लागेल फॉर्मॅट याचा? बनवायला लागेल की नाही रे फॉर्मॅट? येस. त्याची नावं आलेत भरपूर. लिहा इकडे फर्निचर. फर्निचरला अंडरलाईन करा, त्याचे फॉर्मॅट लिहा प्लस ओपनिंग प्लस परचेस, एक लाईन सोडून मायनस सेल्स, पुन्हा एक लाईन सोडून मायनस. चला तुमच्यापैकी बसलेल्या मुलांना विचारतो मी, सांगा हे 15,000 कुठे लिहू? कोणासमोर लिहू? या फॉर्मॅट मध्ये कोणासमोर लिहू? ओपनिंग. चला किती रुपये आहेत ते? 15,000. हे ओपनिंग समोर का लिहिलं माहिती पडलं ना? कोणते डबे से उठा रहे तुम लोग? ओपनिंग मध्ये. चलो कैश इन हैंड है कि कट हो गया है? कट हो गया है. अगला नाम क्या है? आउटस्टैंडिंग लॉकर रेंट. काय करायचं त्याचं? आउटस्टैंडिंग लॉकर रेंट का क्या करने का है? माइनस लॉकर रेंट. तो डायरेक्ट माइनस करूं कि पहला ये लॉकर रेंट लिखना पड़ेगा? तो ये लॉकर रेंट किधर जाता है बताओ? चलो इनकम. लॉकर रेंट मेरे को लगता है इसको भी 2-2 टिक मागे. किती आहे लॉकर रेंट? 1500. त्याच्या खाली लिहायचं मायनस. मायनस काय रे? आउटस्टँडिंग लॉकर रेंट. किती रुपयाचा लॉकर रेंट आउटस्टँडिंग आहे? बोला. खालीच लिहा आन्सर आणि एक लाईन सोड. का सोडली एक लाईन? तुला माहिती पडलं? किती टिक मार्क आहेत त्या लॉकर रेंटला इथे? म्हणजे किती लाईनी लागणार? 3 आहे बघ ना. मग 1, 2 आणि 1. बरोबर आहे? बघा त्यापर्यंत आपण हा एकमेव डबा लिहिला, हा डबा फक्त, तरी या डब्याने आपला भरपूर काय भरून गेलं ना. एकाच डब्याने काम झालं. पण या डबा लिहिता लिहिता तू यातले बरेचसे नावं निपटवलेस. बऱ्याचशा गोष्टी तुझ्या लिहून झाल्यात ऑलरेडी. आता तू चेक कर बघ. बॅलेन्स लिहायचंय की कट झाले? सबस्क्रिप्शन लिहिलं ना तुम्ही? लिहून झालं की नाही ते? एंट्रान्स फीज हे बाकी आहे. सर एंट्रान्स फीज कुठे जाणार? एंट्रान्स फीज कुठे जाणार? इन्कमला. लिहा एंट्रान्स फीज इकडे लिहून टाका इकडे. बाय एंट्रान्स फीज किती रुपये आहे? 9,300. इनरला का लिहिलं? टिक मार्क आहे. घेऊया सोडून त्याला आपण. एंट्रान्स फीजचा पहिला इफेक्ट काय होतो? लिहा त्याच्या खाली लिहा मायनस कॅपिटलाइज.
कॅपिटलाइजच आहे ना. बोला, काय किती कॅपिटलाइज करायचं? पूर्ण अमाऊंट. मग काय उरेल बाहेर? नील. पहिला इफेक्ट मायनस. दुसरा इफेक्ट कुठे जातो? प्लस. त्याला कॅपिटल फंड वरती हा बघ, कॅपिटल फंड हा बघ, हाच आहे ना. त्याच्या खाली लिहायचा प्लस एंट्रान्स फीज. प्लस एंट्रान्स फीज किती रुपये? 9,300. बोला, त्याच्या पुढचं नाव काय? लॉकर रेंट. बघा, लॉकर रेंट आहे बाकी का लिहून झालंय आपलं? झालंय की नाही लॉकर रेंट लिहून घे. पुढचं नाव काय? कुठे जातं ते? चला इन्कमला. चला पहिल्या इन्कम मध्ये लॉकर रेंटला लिहून काढूया. लॉकर रेंट नव्हे, काय ते? डोनेशन. लिहा इकडे, बाय डोनेशन. सेम इफेक्ट देणार त्याचे पण. किती रुपये डोनेशन आहेत? 800. इनरला लिहिले. बोला, याचा पहिला इफेक्ट द्या. काय पहिला इफेक्ट? मायनस कॅपिटलाइज. बोला, किती कॅपिटलाइज करणार? 800. मग हे पण काय उरलं? नील. सांगा त्याचा दुसरा इफेक्ट कुठे जातो? प्लस कॅपिटल फंड. हे बघा इकडे. मग इथे लिहायचं प्लस डोनेशन. बरोबर आहे. जेवण करा इनरला 800 रुपये. बोला, संपलं यात. बोला, या ऍडजस्टमेंट आपल्या बाकी आहेत आता कॅपिटलाइज वाल्या की झाल्या सॉल्व? चला आता या बाजूला. बोला, बैंक ओवरड्राफ्ट नाम कट हुआ है, अगला नाम क्या है? सैलरी. हो गया है लिख के. सैलरी बाकी है की लिहून झाले? अगला नाम क्या है? इन्शुरन्स प्रीमियम. हो गया है. अगला नाम क्या है? इंटरेस्ट. ते लिहायचं आहे. कुठे जातं इंटरेस्ट? एक्सपेंडिचर ना. इंटरेस्ट एक्सपेंडिचर. हे बघा इकडे, टू इंटरेस्ट. किती रुपयाचा आहे रे इंटरेस्ट? 1400 रुपये. टिक मार्क नाहीये, डायरेक्ट आउटरला. पुढे रिफ्रेशमेंट, ते पण एक्सपेंडिचरलाच आहे. आहे का टिक मार्क रिफ्रेशमेंट वरती? नाही, ते पण आउटरला. पुढचं फर्निचर. हे फर्निचर लिहूयात. हे बघ, फॉर्मॅट बनवलाय फर्निचरचा. या डब्यात जे भेटतं ना, या डब्यात दॅट इज ओपनिंग. आणि या डब्यात जे भेटतं ना, दॅट इज परचेस. इथे असेल ते काय? ओपनिंग. आणि या वाल्यामध्ये असेल ते परचेस. फर्निचरचे पैसे किती आहेत? 30. परचेस समोर लिहायचे. लिहा परचेस समोर 30. फॉर्मॅट बनवलंय ना फर्निचरचा. चला, त्याच्या पुढचं नाव कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोनों असेल. लिखा दो. कॅश इन हँड आणि पुढचं कॅश ॲट बँक. किती? 6,500. आणि इकडे किती हजार आहे ते? 20,000 रुपये. बरोबर आहे. मला काय वाटतं, आता आपण ह्या दोन्ही डब्यामधलं काही बाकी ठेवलेलं नाहीये. सगळं उरकवून चाललोय. आपल्याला परत इकडे जायचंच नाही आता. कॅपिटलाइज हे ते सगळं काय संपलंय. काय उरलंय का त्याच्यामध्ये? काहीच नाही. आता डायरेक्टली तुला काय बघायचंय? ऍडजस्टमेंट. त्यातली पण हे संपले, कट झालंय 3,000 वालं. याचं सांग मला, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 14,000चा इफेक्ट काय येतो? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 14,000 वाले ऍडजस्टमेंटचा इफेक्ट काय येतो? पहिला इफेक्ट काय आहे? प्लस सब्सक्रिप्शन है ना वो. चलो सब्सक्रिप्शन के ऊपर चलो. ये देख इधर, इधर लाइन छोड़ा आप लोगों ने, एक लाइन छोड़ा. लिहा तिकडे प्लस आउटस्टँडिंग. बरोबर आहे. बोला, आउटस्टँडिंग किती रुपये म्हणाला? 14 ना. किती होणार? 1,14,000. सॉरी, 1,00,000 किती? हा, 1,16,000.
बरोबर आहे. 1,16,000 बरोबर आहे. कसे आले 1,16,000 माहिती पडलं तुम्हाला. दूसरा इफेक्ट, दूसरा इफेक्ट किधर अस्पेक्ट. चलो आ जाओ, यहाँ पे लिख दो आउटस्टैंडिंग आउटस्टैंडिंग सब्सक्रिप्शन 16,000. 16 नाही, 14,000. 14,000 आहे ना ऍडजस्टमेंट मध्ये. चला पुढचे ऍडजस्टमेंट, प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम. प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम 2,500. चला शोधा इन्शुरन्स प्रीमियम किती आहे हे बघ. हा बघ इन्शुरन्स प्रीमियम, हा बघ. कोणासमोर अमाऊंट लिहू डायरेक्ट, ओपनिंग समोर, परचेस समोर की क्लोजिंग समोर. 31 मार्च वाला इंश्योरेंस है. क्लोजिंग के सामने लिख दो 2,500. यही तुम्हारा पहला इफेक्ट हो गया, माइनस. हुआ की नाही माइनस. याला वाटल्यास तू सोडून घेऊ शकतोस. हे बघ 11 आणि 2 इकडे लिहा 13. एक लाईन सोडली ना तिकडे 13. मग 13 मधून 2,500 गेले, किती उरले? 10,500. 10,500. दोनों इफेक्ट हो गया कि एक ही इफेक्ट हो गया? एक. दूसरा किधर जाता है? दूसरा बैलेंस शीट असेट. चलो बैलेंस शीट असेट में किती लिहायचं? क्लोजिंग इन्शुरन्स प्रीमियम. असं क्लोजिंग इन्शुरन्स प्रीमियम 2,500. क्लोजिंग हा शब्द का वापरला? 31 मार्च पुढे. इकडे बघा 31 मार्च. चला पुढचं नाव काय आहे? बोला पुढची ऍडजस्टमेंट काय आहे एव्हरीवन? डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशनचा पहिला इफेक्ट काय होतो? माय. चला फर्निचरला शोधूया. हा बघिते फर्निचर, हा बघितेच आहे की नाही? डेप्रिशिएशन के सामने लिखेंगे अमाउंट 3,000. लिहा डेप्रिशिएशन समोर लिहा 3,000. पहिला इफेक्ट झाला. झाला की नाही? याला तुम्ही क्लोज करून घेऊ शकता. हे बघ 31 आणि 15 झाले 45. ती लाईन सोडलेली आहे ना एक लाईन आपण. सेल तर काय आहे नाहीये. सांगा 45 मधून 3 काय करायचे? प्लस की मायनस? किती उरले बाहेर मग? किंवा बाहेर 42. दूसरा इफेक्ट बाकी है लेकिन 3,000 का. बोलो दूसरा इफेक्ट किधर जाता है? चलो एक्सपेंडिचर में इधर लिख दो 2. डेप्रिशिएशन, डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 3,000 लिहिले काय रे? लिहिले का 3,000? चला पुढचं लॉकर रेंट. बरोबर लॉकर रेंट काय करायचंय? प्लस की मायनस? प्लस आहे, आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग आहे ना लॉकर रेंट. पहिला इफेक्ट प्लस. चला शोधा लॉकर रेंटला. हा बघ मिळाला. हा बघ, हा बघ लॉकर रेंट आहे का? एक लाईन सोडले बघा तिकडे. लिहा तिकडे आउटस्टँडिंग. किती रुपये? 400. 1,000 आणि 400 किती होणार? 1,400. लिहा 1,400. बरोबर आहे. दुसरा इफेक्ट कुठे जातो याचा? ओरली तुम्ही सांगू शकता. आता इन्कम आहे यार. इन्कम पहिला 1,000 था, अभी 400 बढ़ के 1,400 हो गया. इन्कम वाढली. इन्कम वाढली म्हणल्यानंतर कुठे जाणार ते? असेट. तेव्हा इकडे असेटला आउटस्टँडिंग लॉकर रेंट. आउटस्टँडिंग लॉकर रेंट 400 रुपये. चला डन. आता या इकडे क्लोजिंग करायचंय. बघा तुम्हीच कुठली बाजू तुम्हाला हेवी वाटतीये? इन्कमच जास्त आहे का? हीच बाजू हेवी आहे. 1,16,000 आणि 1,400 आहेत फक्त हे. ओके हे 10,500 आहेत का फक्त? ओके मग हे मोठे आहे.
1,17,400 लिहा इकडे 1,17,400 दोन्ही बाजूला 1,17,400 1,17,400 मधून हे सगळे पैसे काय करायचे तर मायनस. बोला इथे 10 10 20 23 आणि 1 24 24 25 25 आणि 4 29 29 आणि 3 32 32,000 32,000 सॉरी 33,100 हे बघ 13 नाही नाही ते 33 नाही 14 24 24 25 25 आणि 4 29 32 32,600 रुपये आहेत फक्त 32,000 किती येत आहे 600 किती उरले 0 0 किती उरले इकडे 8 4 8 84,000 किती रे 800 लिहा इकडे 84,800 10 10 20 23 24 25 29 29 32 600 बोला काय नाव देतात याला सरप्लस व्हेरी गुड. या साईडला जर आन्सर आला तर सरप्लस जर इकडे आलं तर काय नाव असतं सरप्लस की डेफिसिट लिहा इकडे टू सरप्लस टू सरप्लस कॅरीड डाऊन टू सरप्लस कॅरीड डाऊन बरोबर आहे. बोला सरप्लस तिकडे मायनस करायचं की प्लस करायचं प्लस. चला इकडे घेऊन या हा बघा इकडे घेऊन या इथे लिहायचं प्लस सरप्लस प्लस सरप्लस प्लस सरप्लस ब्रॉड डाऊन किती रुपयाचा सरप्लस आलाय तुमचा लिहा इकडे 84,800. आता या सगळ्याला प्लस करून बाहेर लिहायचंय. चला सगळ्या पोरांनी पोरींनी मिळून सगळेजण हे प्लस करा हे बघा हे सगळं प्लस करा मी हे करतो 64,500 8 आणि 3 11 10,100 सगळेजण प्लस करा किती येतं तुमचं बोला किती येतं तुमचं 1,59,400 येत आहे लिहा इकडे 1,59,400 1,59,400 माझं पण एवढं चाललंय या बाजूचं 1,59,400 ठीक आहे येस 1,59,400
1,59,000 काय रे 400 राईट आहे. तर आपल्याकडे ऑलरेडी युट्यूबला सोडवलेला सम आहे. एक जी टाईप तुमची करवली नाही ती, त्याच्यामुळे तुम्हाला काय बनवायचे असते, बॅलन्स शीट बनवायची असते आधी. काय सोडवण्यासाठी, काय बघण्यासाठी, कॅपिटल फंड. आणि एक तर पूर्ण व्हिडिओ बनवली, त्याच्यामध्ये मी सगळे टाईप ए चे सम घेतलेत. कळत की नाही? अशा प्रकारे तुम्ही एनपीओ ची पूर्ण रिव्हिजन करू शकता. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पडलं, जे आपण काल सम करवलेला टाईप 4, त्याच्यात जे फॉर्मॅट बनतात तेच फॉर्मॅट इथे पण बनतात. बरोबर. इव्हन टाईप 1 मध्ये पण असेच 2 फॉर्मॅट बनतात, ज्याच्यामध्ये कॅपिटल फंड आधीच दिलेलं असतं. या तिन्ही टाईप मध्ये कॅपिटल फंड आधीच दिलेलं असतं. जे तुमचे टाईप जी बाकी आहे, ज्याच्यामध्ये मी आता घेतलं नाही, त्याचे सम आहेत युट्यूबला आपल्या चॅनलवरती. जिकडे तुम्हाला हे काढायचंय बघा, हे कशासाठी बनवायचंय, कारण की तुम्हाला काय शोधायचा असतो, कॅपिटल फंड. तर असं आहे. तर मला वाटतं हे एनपीओ तुमचं बऱ्यापैकी आता कव्हर झालंय, राईट. चला, ऍडमिशन ऑफ पार्टनर्स असतं फॉर्मॅट.